तर नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज देखील मी आलेलो आहे रॅपिडोसाठी. तर आज मी देखील आता परत वाशीमध्ये आहे उभा आणि जस्ट आता आपलं बघा लॉग इन तर मी केलेलं आहे ॲप. मी दाखवतो तुम्हाला. बघा ॲप आता सध्या मी त्या ॲप लॉग इन केलेलं आहे. तर आता आपण वाशीमध्ये इकडनं जाऊया आपण वाशी स्टेशनला आणि तिकडनं आपण मग राईड भेटते का बघूया. हा देखील ब्लॉग हा फक्त आणि फक्त रॅपिडो राईड कशी करतात त्यासाठी आहे. तर मी तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो भेटले जुईनगर स्टेशनची राईड. तर आपण जुईनगर स्टेशनला आता इथं आपल्या कस्टमरला ड्रॉप करूया आणि पुढे बघूया. तर मित्रांनो झाली आपली पहिली राईड कंप्लीट. तर पहिली राईड होती वाशीवरनं जुईनगर स्टेशन. साधारणतः 65 रुपये होते. आता आपल्याला भेटले त्या 65मध्ये हे 57 रुपये. पहिला राईड मी जसं तुम्हाला सांगितलं, पहिल्या राईडचे ते लोक थोडेसे 5, 7, 8 रुपये कट करतात. तर ते आता सध्या कट केलं आणि हे कट केलेले पैसे मित्रांनो तुम्हाला इन्सेंटिव्हमध्येच मिळतात. तर त्याच्यामुळे हे कट झालेली अमाऊंट काय जास्त तुम्हाला असं इफेक्ट करते असं काही नाही. तर पहिलाच राईड होती मित्रांनो आजच्या दिवसाची, कारण की आता आपण कालपासूनच रॅपिडो चालू केलं आहे, सोबतच ब्लॉग चालू केलं. तर ब्लॉगसाठी नवीन विषयासाठी मी आता हे खास करून रॅपिडो चालू केलं होतं. तर आता आपली झाली पहिली राईड. तर मित्रांनो झाली आपली दुसरी देखील राईड कंप्लीट. तर ॲक्च्युली ती जुईनगर स्टेशनवरनं भेटली होती आपल्याला. तर ती देखील कंप्लीट झाली आपली. रेटिंग देऊन कंप्लीट करूया ही राईड. दुसऱ्या राईडची वाट बघूया. तर आता आपण आलोय रहेजामध्ये, जुईनगरचं रहेजा टेस्ला. आता इकडनं जाऊया आपण परत जुईनगरमध्ये. तिकडनं आपल्याला MIDCच्या भरपूर ऑर्डर येतील. मित्रांनो झालं आपली तिसरी राईड देखील कंप्लीट. तर आजच्या दिवसातली तिसरी राईड. आता त्यांना आपण रेटिंग देऊया आणि राईड करूया कंप्लीट. तर मित्रांनो दिवसभरातली ही तिसरी राईड. दिवसभरातली नाही बोलू शकत, कारण की मी चालू केली होती ही राईड साधारणतः 7:30 वाजता मी इथं आलो आहे. कारण की आपल्याला ऑफिसमधनं सुटून 6 वाजता सुटून घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता बरोबर 6:15ला मी आलो आणि राईड कंप्लीट केला. तिसरी राईड झाली आपली. तर मित्रांनो हेच की आपल्या रॅपिडो सध्या तरी तुम्हाला हेच पार्ट टाईमसाठी मी तुम्हाला एक ऑप्शन सांगतो की पार्ट टाईमसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. तुमची गाडी, तुमचा लायसन, वेल मेंटेन गाडी आणि लायसन वगैरे सगळ्या डॉक्युमेंट्स रेडी चांगले ठेवा आणि हे पार्ट टाईम एक चांगला असा एक सोर्स आहे इन्कमचा. तुम्ही करा असं मी तुम्हाला नेहमी आवाहन करेन. तर आता आपण जवळजवळ वाजलेत बघा मित्रांनो 8:40 झालेत. ओके आपण नेक्स्ट एखादी राईड भेटते का, नाही तर आपण जाऊया आता मानकोच्या दिशेने. मानकोच्या दिशेनेची जरी ऑर्डर भेटली तर आपण ती देखील कंप्लीट करूया. तर मित्रांनो झाली आपली तिसरी राईड देखील कंप्लीट. मी तुम्हाला जसं दाखवलं की आपली 3 राईड आज आपण कंप्लीट केलेल्या आहेत. वाजले 8:30. तर मला असं वाटतं की आता राईड घेण्यात त्या मजा नाही, जाऊया आपण आता आपल्या घरी. कारण की आपल्याला बघा मित्रांनो मी पार्ट टाईम एक सोर्स दाखवतो तुम्हाला की आपल्याला पार्ट टाईम सोर्स काय येते. आता याच्यासोबत तुम्ही रॅपिडो सोबत मित्रांनो उबर ड्रायव्हर देखील चालू शकता, ओला देखील चालू शकता. तर तिघांचा पण रेट वेगवेगळा आहे. तर आपण नेक्स्ट टायमिंगला ना मित्रांनो तुम्हाला दोघांचे आता मी जसं आज तुम्हाला काल आणि आज तुम्हाला रॅपिडोचे रेट सांगितले की कसे ते रॅपिडो वर्क करते आणि किती इन्सेंटिव्ह आपलं किती कट केलं जातात, किती इन्सेंटिव्ह भेटतो ते. उद्या आपण आहे ना मित्रांनो काम करूया, उद्या उबेर चालूया. उबेर पण माझ्याकडे आहे, उबेर चालूया आणि उबेरमधनं पण आपली किती इन्कम होते ते देखील मी तुम्हाला दाखवतो. आणि सोबतच आज बघा आजची इन्कम आहे ना माझी ती आज झाले बरोबर 200 रुपये. आता याच्यामध्ये मित्रांनो आता तर माझा पेट्रोल फुल असतं, कारण की काय आहे की आपल्याला काय आहे की ऑफिसमधनं पेट्रोलचा काय खर्च निघून जातो. तर आपला पेट्रोलचा जरी मोजलं आपण याच्यात ना तर तुमची गाडीच्या एव्हरेजवर डिपेंड आहे की तुमचं पेट्रोल. तरी समजा ना आज आपल्या 150 माझे 200 रुपये झाले, 50 रुपयाचा पेट्रोल पकडा तर 150 रुपये. तर 150 रुपये आजची आपली कमाई आहे, जी आपली प्युअर कमाई आहे. रॅपिडोनी जर कटिंग आणि इन्सेंटिव्ह जर पकडला तर रॅपिडो आपली ही कमीत कमी 250 रुपये 275 रुपये आपली ही कमाई आजच्या दिवसाची आहे. म्हणजे मी मित्रांनो तुम्हाला सांगेन 300 रुपये जरी दिवसाचे भेटतात तुम्हाला, त्यातनं सगळा खर्च जरी वजा केला तरी तुम्ही कमीत कमी 5,000 रुपये महिन्याचे कमवू शकता 2 ते 3 तासामध्ये. तर आपण उद्या उबेर चालूया मित्रांनो, उबेर पण पाहूया उबेरमधनं किती इन्सेंटिव्ह किती कमाई केली जाते. तर मित्रांनो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर भेटू आणि उद्या उबेर देखील चालून आपण पाहूया की उबेरमधनं आपल्याला किती इन्कम होते. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.